एकीकडे राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल आहे, नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत, तर राज्यात दुसरीकडे दुष्काळ आणि पाणी टंचाईचं संकट हे भीषण झालेलं आहे आणि त्यामुळेच राज्यातील अनेक भागातील नागरिक संतप्त झालेत। पाणी नाही तर मतदान नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतलेली आहे। पाहूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। दुष्काळाविषयी कोणीच बोलताना दिसत नाही आणि कुठलाही राजकारणी पाणी टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाही। हा पाण्याचा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे, तर त्यांनी याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। पाणी नाही तर मतदान नाही अशी संतप्त भूमिका संभाजीनगर, लासलगाव, वाशिमसह राज्यातील अनेक भागातील नागरिक घेत आहेत। कारण राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईचं भीषण संकट असतानाही सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय नेते फक्त प्रचारात मशगूल असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तरीही प्रचारात ना दुष्काळाचा मुद्दा आहे ना पाणी टंचाईचा। नाशिकच्या लासलगाव शहरात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। मागील 20 दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लासलगावकरांनी कडकडीत बंद पुकारलाय। त्याचवेळी पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णयही लासलगावकरांनी घेतलाय। साधारण 10 ते 15 वर्षापासून लासलगावला पाणी प्रश्न हा अतिशय भीषण पद्धतीने पेटलेला आहे। मोठे मोठे बॅनर लागले जातात की 17 कोटी रुपये या पाणी योजनेसाठी मंजूर केलेले आहेत, पण त्या पद्धतीने म्हणावं असं काम काही झालेलं नाही। भारती पवार असो, भुजबळ साहेब असो, या दोन्हींवर आमचा बहिष्कार आहे मतदानावर। म्हणजे आमदारकीचं बी इलेक्शन लागलं आणि पाण्याची समस्या नाही मिटली तरी आमचा बहिष्कार कायम राहील। पाणी आम्हाला 17 दिवस झाले, गेले पाणी आलं नाही। दुसरी गोष्ट, जे 17 कोटी शासनाने मंजूर केले ते पैशाचं तुम्ही काय केलं आणि कसं केलं, गावासाठी तुम्ही काय करताय हे लोकांना दाखवलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाण्याकरता आम्हाला किती दिवस लावले, किती दिवस केले, याचं काय चाललंय, शासन काय करतोय आपला। तिकडे संभाजीनगरसह वैजापूरमध्येही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्यामुळेच नांदूर, मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला। अगदी संभाजीनगर आणि वैजापूरमधील काही गावांनी तर पाणी मिळतच नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। त्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे। प्रत्येकाकडे घरोघरी जाऊन त्यांच्याकडे पाणी किती दिवसांना येते, काय त्यांना व्यवस्थित पाण्याचा पुरवठा होतोय की नाही, या सगळ्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आणि प्रत्येक नागरिकांना हा पाण्याचा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे, तर त्यांनी याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। विहिरीला पाणी नाही, कुठं पाणी प्यायचं पत्ता नाही, म्हणजे काय करायला पाहिजे माणसाला हे समजत नाही ना। तिकडे वाशिममध्येही पाणी टंचाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले। ना नळाला पाणी येतंय ना वेळेवर टँकर, त्यामुळे नागरिक अगदी हैराण झालेत। अगदी हंडाभर पाणीही मिळत नसल्याने नागरिक, लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांवरती संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। दुष्काळाविषयी कोणीच बोलताना दिसत नाही। या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला खंत आहे या गोष्टीची। 2-2, 4-4 वर्ष झाले घरकुलाची योजना निश्चित कागदोपत्री मंजूर आहेत, बरेच लोकांना घरं बांधून मिळालेली नाहीत। दुष्काळी परिस्थिती एवढी भीषण आहे की सर्वत्र टँकरना पाणी पुरवठा, नळाची कुठली व्यवस्था नाही आहे आणि कुठलाही राजकारणी पाणी टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाही। सरकारने ह्या पाण्याच्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल आणि लोकांचं जे आरोग्यासोबत खेळणं सुरू आहे ते कुठेतरी थांबेल। नदी नाले आटलेत, तलाव व विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। राज्यातील धरणांनी तर तळ गाठलाय। मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठा बघूया। आज मराठवाड्यात अवघा 10.83% इतका पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आजच्या दिवशी 41.51% इतका पाणीसाठा शिल्लक होता। इथे उत्तर महाराष्ट्रात आज 28.59% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आजच्या दिवशी 45.58% पाणीसाठा शिल्लक होता। आज पश्चिम महाराष्ट्रात अवघा 21.08% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षी 2023 मध्ये आजच्या दिवशी 26.90% पाणीसाठा शिल्लक होता। पूर्व विदर्भात आज 39.31% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मागच्या वर्षी या दिवशी 43.97% इतका पाणीसाठा शिल्लक होता। राज्यात दुष्काळाची इतकी भीषण स्थिती असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आचारसंहितेचं कारण देत नेत्यांना अधिकार नसून प्रशासन काम करत असल्याचं उत्तर देत आहेत।
एकीकडे महाराष्ट्र भीषण दुष्काळाने होरपळत असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसतायत. मात्र कोणताच नेता राज्यातील दुष्काळ स्थितीचा आढावा घेताना दिसत नाहीये. राज्यात रॅली आणि सभांच्या फेऱ्यांवरती फेऱ्या होत आहेत. मात्र कोणताच नेता पाण्या वाचून वणवण फिरणाऱ्या जनतेकडे डुंकून बघायला तयार नाहीये. प्रचारात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांची राळ उडवत आहेत. मंगळसूत्र, मुस्लिम आरक्षणापासून मतांच्या फतव्यांपर्यंत मुद्दे गाजतायत. मात्र कोणताच नेता राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईवरती प्रचारात तोंड उघडताना दिसत नाहीये. त्यामुळेच दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या सामान्यांनी राज्यातील काही भागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा हत्यार उपसलाय. नाशिकहून किरण ताजने, संभाजीनगरहून सचिन जिरे, पुढारी न्यूज.